नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला माझ्या या व्हिडिओमधून ही मोत्यांची पर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे. ही अतिशय अशी सुंदर पर्स दिसते. ह्याला कप्पा नाही मी बनवलेला, एकच कप्पा आहे, पण ही अतिशय सुंदर अशी दिसणारी पर्स तयार केलेली आहे. अशीच तुम्हाला ही घरच्या घरी ही अशी छान पर्स तयार करता येईल. म्हणून तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही अशी सुंदर पर्स घरी बनवता येईल. आणि जर तुम्ही माझ्या या व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, म्हणजे माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही मोत्यांची पर्स बनवायला मी हे 8 नंबरचे क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हा 8 नंबरचाच तंगूस मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ही एक सुई लागणार आहे, थोडीशी मोठी मी सुई घेतलेली आहे आणि कात्री. एवढं मटेरियल आपल्याला ही पर्स बनवण्यासाठी लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी हे 4 मोती ओवून घेणार आहे. 4 आणि आता ही जी गाठ आहे मी मारलेली आहे तंगूसला, त्याच्या शेजारचा पहिला मोती आहे, त्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी अशी सुई काढून घेणार आहे. इथे हा आपला एक चौफुला तयार झालेला आहे. आता आपल्याला हे असे चौफुलेच तयार करत जायचे. त्यासाठी आपण आता हे 1 2 3 मोती घेणार आहोत. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, म्हणून त्याच मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. आता हा आपला दुसरा चौफुला तयार झालेला आहे. तर हा जो उभा मोती आहे त्याच्यातून मी सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. त्याचबरोबर हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आता डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेते. हा दुसरा आपला चौफुला तयार झालेला आहे. इथे आता परत आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे आपला तंगूस आहे, म्हणून त्याच मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे ही सुई अशी काढून घेणार आहोत. हा आपला तिसरा चौफुला तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेणार आणि ह्या मधल्या मोत्यामध्ये उजवीकडून डावीकडे मी ही सुई अशी घेतलेली आहे. तिसरा चौफुला आपला तयार झाला. परत 3 मोती घ्यायचे. आता आपला डावीकडे तंगूस आहे, त्यामुळे त्याच मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घेणार आहोत. हा आपला चौथा चौफुला तयार झाला. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने साईडच्या आणि ह्या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतली. हे 4 चौफुले तयार झाले. आता परत 3च मोती घ्यायचे, कारण आपल्याला हे असे चौफुल्याचीच ही पहिली ओळ आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला 3 मोती घ्यायचेत आणि त्याच मोत्यातून आता परत डावीकडून उजवीकडे ही सुई अशी आपण काढून घेतलेली आहे.
आपला 5वा चौफुला तयार झालेला आहे। तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली। हे असं आपण घट्ट असं ओढून घ्यायचं आणि मगच विडायचं आहे। आता हे असं आता 1 2 3 4 5 आपले चौफुले तयार झाले। असे आपण 9 चौफुले तयार करून घेणार आहोत। इथे ना मी हे 13 चौफुले करून घेतलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चौफुले घेतले आहेत। मी 9च घेणार होते पण ते एकदमच छोटी अशी दिसत होती, त्यामुळे मी थोडेसे वाढवलेले आहेत चौफुले। असे मी 13 चौफुले मी हे बनवून घेतलेले आहेत। आणि आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे इकडे डावीकडे। आता आपण जेव्हा हे वरती वाढवत होतो तेव्हा या मधल्या मोत्यात आपण तंगूस आणत होतो, पण आता आपल्याला ह्या ओळीवरती पुढे वाढवायचं आहे। त्यामुळे आता ह्या मोत्यामध्येच आपण तंगूस ठेवायचा आहे। आणि इथे आता परत आपण 1 2 आणि 3 मोती घ्यायचे आहेत आणि त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घ्यायची आहे। आता ह्या मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई घेतली। आता 1 2 आणि ह्या 3ही मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे। 1 2 आणि हा 3रा मोती। 3ही मोत्यातून मी ही सुई अशी काढून घेतली। आता इथे आपण 2 मोती घेणार आहोत। 1 आणि 2 मोती घेतले। आता हा जो मोती आहे, ह्या पहिल्या चौफुल्याचा हा जो 3रा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली। असं हे सैल पडत असेल तर तुम्ही हे नक्की ओढून घ्यायचं। आपल्याला हे घट्ट विणायचं आहे। परत आपण हे 2 मोती घेणार आहोत। ह्या मोत्यातून आता उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे। या मोत्यातून वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत। इथे परत 2 मोती घेऊन असंच विणायचं आहे। ही आपली दुसरी ओळ चालू आहे। आता हा जो 3रा चौफुला आहे त्यातला हा 3राच मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि परत हा जो मोती आहे याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे वरच्या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि ह्या मोत्यातून आता उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि 1 2 3 ह्या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे ह्या मोत्यात सुई येईल। अशा प्रकारे ही आपली दुसरी ओळ आपण पूर्ण विणून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही आपली दुसरी ओळ पण पूर्ण झालेली आहे। आता तिसरी ओळ करताना सेम ही जशी दुसरी ओळ आपण विणलेली आहे तशीच विणायची आहे। पहिल्यांदा आपण 3 मोती घेणार, सुरुवात 3 मोत्यांनी करायची आहे आणि नंतर तिथून पुढे 2 2 मोत्यांनी ती ओळ आपण पूर्ण करणार आहोत।
असा हा चौफुला तयार होतो। मग ह्या सगळ्या मोत्यांमधून परत सुई काढून घ्यायची आहे। 1 2 3 तीनही मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे। 1 2 आणि 3। परत आता 2 मोती, 1 आणि 2 मोती घेतले। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। अशा प्रकारे आपण ही पूर्ण तिसरी ओळ पण विणून घेणार आहोत। तर अशी मी ही 13 चौकोन खाली करून घेतले पहिल्यांदा आणि त्याच्यावरती अशा 9 ओळी मी विणलेल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि ह्या 13 असं मी हे एक आयताकृती मोत्यांचं विणून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी हा अजून एक भाग सेम या साईडचा हा अजून एक भाग मी विणून घेतलेला आहे। तर आता हे 2 जे भाग आहेत हे मी एकमेकांना असे जोडून घेणार आहे। ह्या 3 साइडनी जोडून घेणार आहे। हा 1 हा 2 आणि हा 3 आणि ही साइड मी आपली ओपन ठेवणार आहे। तर आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे तर मी ह्या खालच्या मोत्यातून मी काढून घेतलेला आहे साइडच्या। इथे एक मोती घ्यायचा आहे आपण। मोती घेऊन हे दुसरं जे वरचा दुसरा भाग आहे त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढली। म्हणजे हा जो भाग आहे पहिला तिथून वरून खालच्या दिशेने आपली सुई होती। मोती घेतला मग वर दुसऱ्या पार्टच्या खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली। आता हा दुसरा मोती आपण इथे जोडायचा आहे। तर आता हा इकडे दुसऱ्या पार्टमध्ये आहे तर पहिल्या पार्टमधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आहे। अशी हे सोडून घ्यायचं छान म्हणजे व्यवस्थित दिसतं ते। परत हा जो मोती आहे या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि हा जो दुसरा भाग आहे म्हणजे वरचा भाग आहे त्यातल्या एका मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेतली। परत एक मोती घ्यायचा आहे। आता ह्या एक एक मोत्याने आपण ही दोन्ही साइड एकमेकांना जोडणार आहोत। आता ह्या वरच्या पार्टमध्ये खालच्या दिशेने तंगूस आहे तर हा खालचा भाग आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून सेम असं एकमेकांवर पकडून त्याच्या शेजारच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची आणि हा जो मधला मोती आहे त्याच्यातून परत सुई काढून घ्यायची 2 नंबरचा। मग ह्या वरच्या पार्टमधल्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। परत ह्या मोत्यातून तिसऱ्या आणि मग खालच्या हा जो खालचा पार्ट आहे त्यातल्या तिसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। परत एक मोती घ्यायचा आहे या वरच्या पार्टमधल्या मोत्यातून ह्या तिसरा मोती आहे तर डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। परत हा 1 2 3 तिसरा मोती आहे तिथून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। खालचा पार्ट आहे हा त्यातल्या ह्या समोरच्या मोत्यातून वरून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। परत हा जो चौथा मोती 1 2 3 4 त्यातला वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि आता हा वरचा पार्ट आहे त्यातल्या चौथ्या मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घेतली। अशा रीतीने हे 1 2 3 4 मोत्यांनी हे जोडले गेले। अशाच प्रकारे आता आपण हे पूर्ण लाईन ही एक आणि ही अशा 3 साइड आपण जोडून घेणार आहोत। इथे परत एक मोती घेतला
हे 2 पार्ट सुरुवातीला असे व्यवस्थित आपल्याला जुळवून घ्यावे लागतात, म्हणजे ते व्यवस्थित होतं, नाहीतर मग खालीवर मोती होतात चुकीचं जोडल्यात. आता आपल्याला हे खूप सोपं पडणार आहे जोडायला. पहिले 2-3 मोती जोडताना थोडासा त्रास होतो. हे काय, हे सेम प्रोसिजर आता फॉलो करायची आपण. हे असं विणायला जरा वेळ जातो, पण ठीक आहे. आता 1 2 3 4 5 6 मोती आपण जोडून झालेले आहेत. तर ही आता मी तीनही बाजूनी असे हे मोत्यांनी हे 2 भाग जोडून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण असा फ्लॅप करणार आहोत, म्हणजे मग आपल्या ह्यातल्या वस्तू आहेत त्या बाहेर पडणार नाहीत. तर या 2 भागापैकी ह्यातला एक भाग घ्यायचा, त्याच्यावरती आपण फ्लॅप तयार करणार आहोत. तर हा पहिला एक मोती सोडला, हा एक भाग घेतलेला आहे. त्यातला हा पहिला एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यामध्ये मी इथे तंगूस आणलेला आहे. आणि इथे आता मी हे 3 मोती घेणार आहे. 1 2 आणि 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे आत्तापर्यंत हे जे आपण विणलेलं आहे ना, त्याचप्रमाणे आता आपण ही वरती पण फ्लॅपसाठी तसंच विणून घेणार आहोत. फक्त इथे आता आपण हा पहिला एक आणि हा शेवटचा एक असे हे 2 मोती आपण सोडून देणार आहोत. एक आणि हा 2 मोती आपण सोडून देणार आहोत आणि मधल्या ह्याच्यावरती आपण एवढ्या मोत्यांवरती विणून घेणार आहोत ही ओळ पहिली. तर हे असेच 2-2 मोती घ्यायचे आहेत इथून पुढे आणि ही ओळ पूर्ण करायची आहे. म्हणजे ओळ सुरू करताना 3 मोती घ्यायचेत आणि नंतर 2-2 मोती घेऊन आपण ही ओळ पूर्ण करणार आहोत. अशा प्रत्येक मोत्यातून आपण ही सुई काढून घेणार आहोत आणि मगच विणणार आहोत. असं डायरेक्ट आपण या मोत्यातून पुढच्या मोत्यात सुई घेणार नाही आहेत. तसं केल्यामुळे हा जो आपला तंगूस आहे हा 2 मोत्यांच्या मध्ये असा, आता इथून आपण ह्या मोत्यात घेणार आहोत वरती, त्याऐवजी जर समजा आपण ह्या मोत्यात डायरेक्ट घेतली तर हा जो आपला तंगूस आहे हा इथे असा मध्ये दिसतो आणि तो दिसू नये म्हणून आपण असं डायरेक्ट कधीच घ्यायचा नाही. या वरच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. प्रत्येक वेळेला हे असंच विणायचं. थोडासा वेळ लागतो हे असं विणायला, पण दिसताना हे खूप छान दिसतं. याचं फिनिशिंग खूप छान येतं. तर ही अशी एक ओळ आपली पूर्ण झालेली आहे. इथला पण हा शेवटचा एक मोती मी सोडून दिलेला आहे आणि आता या मोत्यामध्ये आपली सुई तंगूस आहे उजव्या साईडला. तर आता इथे पण आपण 3 मोत्यांनी सुरुवात करून इथपर्यंत हे विणून घेणार आहोत. 1 2 आणि हे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. म्हणजे आता आपण ही जी ओळ विणलेली आहे ना, त्याच पद्धतीने वरची पण ओळ विणायची आहे आपल्याला. आता 2-2 मोत्यांनी इथपर्यंत ही ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत. तर ह्या अशा
मी 3 ओळी विणून घेतलेल्या आहेत. इथपर्यंत आपली पर्स आहे आणि 1 2 3 या 3 ओळी एका साईडवरती मी ओवून घेतलेल्या आहेत. ओवताना इकडून आणि इकडून एक मोती सोडून दिलेला आहे आणि मग ह्या 3 ओळी मी विणून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही जी ओळ आहे ही कमी करत न्यायची आहे. त्यामुळे आता ह्या मोत्यातनं सुई नेता ह्याच्या 2 नंबरच्या मोत्यामधून मी सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडे. म्हणजे आता काय होईल, परत इकडनं आणि इकडनं हा एक एक मोती राहील आणि आपली ही ओळ इथपर्यंतच आपण विणणार आहोत. इथे पण आपण 3 मोत्यांपासून सुरुवात करायची आहे. 1 2 आणि 3. परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने आता 2 मोती आणि अशाच प्रकारे आता ही 2-2 मोत्यांनी ही ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत. ही आपली चौथी ओळ चाललेली आहे फ्लॅपची. या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, परत या मोत्यात उजवीकडून डावीकडे, या मोत्यात वरच्या दिशेने. ही अशीच ओळ इथपर्यंत विणून घ्यायची आहे. हा एक मोती आपण सोडून देणार आहोत. आता इथला हा एक शेवटचा मोती मी सोडून दिलेला आहे आणि ही आपली ओळ तयार झालेली आहे. ही चौथी ओळ आहे. आता आपल्याला 5वी ओळ करायची. त्या 5व्या ओळीसाठी पण आपण हा एक मोती आणि हा एक मोती सोडून देणार आहोत. मधले 1 2 3 4 5 6 7 मोत्यांवरती आपण हे विणून घेणार आहोत. त्यामुळे ही अशी मी सुई आता ही अशी मोत्यांमधून काढून या 2 नंबरच्या मोत्यात मी आणलेली आहे. इथे परत आपण सेम विणून घ्यायचे. असंच फक्त एक एक मोती कडेचा हा सोडून द्यायचा आहे. 3 मोती आणि पुढची ओळ सगळी 2 मोत्यांनी. इथे आता परत 2 मोती, 1 आणि 2. मग ह्या मोत्यातून वरून खाली, या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी इथपर्यंत आपण ही ओळ विणून घेणार आहोत. हा मोती आपण सोडून देणार आहोत. आता आपण 6वी ओळ अशीच विणणार आहोत. हा एक मोती आपण सोडून द्यायचा आहे. 2 नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे. 3 मोती, 1 2 आणि 3 मोती. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली. परत 2, या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, परत या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3. 6वी ओळ आहे ही आपली. म्हणजे हा 6 ओळींचा आपण फ्लॅप तयार केलेला आहे.
2 आता इथे पण मी हा मोती सोडून दिलेला आहे आणि इथेच विणकाम आपलं थांबवलेलं आहे। आता इथे हा आपला फ्लॅप रेडी झालेला आहे। आता ह्या मोत्यामध्ये आपण इथे एक मोठा मोती लावायचा आणि इथे हुक करायचं म्हणजे त्या मोत्यामध्ये असं आपला हे फ्लॅप अडकवता येईल। इथे मी हे 4 नंबरचे 10 मोती ओवून घेतलेले आहेत तंगूसमध्ये। हा तंगूस मी पहिल्यांदा हे जे आपले शेवटी 5 मोती राहिले ते 1 2 3 4 5 मोती राहिले ते त्यातला मधला तिसरा जो मोती आहे त्याच्यामध्ये मी तंगूस घेऊन आले। त्यानंतर मी इथे हे 4 नंबरचे मोती ओवून घेतले आणि आता त्याच 3 नंबरच्या मोत्यातून मी अशी सुई काढून घेतली आणि हा असा आपला एक गोल तयार झालेला आहे। हा मोती मी दुसऱ्या साईडने अडकवणार आहे। तर आता हे जे मोती आहेत ते 4 नंबरचे हा जो गोल केला आहे तो इथे आपण फिक्स करून घेणार आहोत म्हणजे मग ते निघणार नाही। थोडंसं जरी काही झालं तरी असा मी इथे फिक्स करून घेते। तर हा फ्लॅप असा घेऊन बरोबर इथे हा जो सेंटरचा चौकोन आहे चौफूल आहे त्याच्यावरती हा मी मोती फिक्स केलेला आहे। 1 2 3 4 5 6 इकडे 6 आणि 2 3 4 5 6 इकडे 6 चौकोन सोडलेला आहे। म्हणजे 13 चौकोन आहे त्यातले 6 सोडले आणि मधला जो आहे त्याच्यावरती मी हा 12 नंबरचा मोती फिक्स केलेला आहे आणि हे असे आपला फ्लॅप इथे बसलेला आहे। अशा रीतीने ही आपली हँडबॅग तयार झालेली आहे मोत्यांची। ही बघा अतिशय सुंदर अशी दिसते। तुम्ही पण ही नक्की करून बघा। इथे तुम्हाला पाहिजे तर हातात अडकवण्यासाठी एक माळ तुम्ही अशी या मोत्यांची अडकवू शकता म्हणजे ते अशा हातामध्ये तुम्हाला अडकवता येईल आणि अशी ही सुंदर आपली हँडबॅग तयार झालेली आहे। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।